नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे केस विकार आणि केस विकारांमध्ये खास करून केस गळणं आणि त्याचप्रमाणे पडणारे टक्कल, मग ते पुरुषांमध्ये असो किंवा स्त्रियांमध्ये. आज अतिशय प्रभावी उपचार भारतामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि हे उपचार उपलब्ध करून देण्याचं श्रेय जातं डॉक्टर अपूर्व शहा यांना. आपल्या आजच्या कार्यक्रमात या विषयावरती बोलण्यासाठी खास या ठिकाणी सहभागी झालेले डॉक्टर अपूर्व शहा. तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शहा यांची. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर अपूर्व शहा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जगप्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच केस विकार तज्ज्ञ आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारतामध्ये केस विकारांवरती उपचार सुरू करणारे पहिले डॉक्टर अपूर्व शहा आहेत आणि म्हणूनच त्यांना गमतीने किंग ऑफ ट्रायकोलॉजी किंवा शहा ऑफ केस विकार तज्ज्ञ असं म्हटलं जातं. अर्थातच ह्या सर्व गोष्टींच्या बरोबरीनेच आज भारतामध्ये ही सेवा जी केस विकारांवरती खास करून दिली जाते ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मोठा सहभाग डॉक्टर अपूर्व शहा आणि रिचफिल्ड ट्रायकोलॉजी इन्स्टिट्यूट ह्याचा आहे. रिचफिल्ड संस्थेद्वारे आज भारतभर 54हून अधिक शाखा या निर्माण केल्या गेल्यात खास करून केस विकारांचं निराकरण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज 18हून अधिक शाखा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये आहेतच शाखा, पण मुंबईच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी रिचफिल्ड ट्रायकोलॉजी इन्स्टिट्यूटची आता शाखा सुरू झालेली आहे. याच्याच बरोबरीने पुणे, त्याचप्रमाणे नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी खास करून नाशिक आणि मुंबईमध्ये 11हून अधिक शाखा विरारपासून डोंबिवलीपर्यंत आज रिचफिल्ड इन्स्टिट्यूटद्वारे निर्माण केल्या गेलेल्या आहेत. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये आज केस विकारांवरील विविध उपचार, मग ते औषधोपचार असोत किंवा त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची सर्जिकल, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट असो, सर्व प्रकारच्या केस गळणे आणि टक्कल यासाठी आज उपचार उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. डॉक्टर अपूर्व शहा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पायोनियर आहेतच ट्रायकोलॉजीमध्ये, पण गेल्या 10 वर्षापासून फेमिना मिस इंडिया ही जी कॉन्टेस्ट होते त्याच्यामध्ये ते आज एक या ठिकाणी ऍडव्हायझर म्हणून बोर्डवरती कार्यरत आहेत. ह्याशिवाय एमईटी रिचफिल्ड इन्स्टिट्यूट ट्रायकोलॉजी एस्टॅब्लिश करण्यामध्ये डॉक्टर अपूर्व शहा आणि डॉक्टर सोनल शहा यांचा मोठा सहभाग आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये जो आपण खास करून बोलणार आहोत केस विकारांविषयी, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की केसांचा होणारा असणारं थिनिंग किंवा केसांमध्ये होणारी विरळता आणि ह्याच्यावरती आज नवीन उपचार भारतामध्ये आलेले आहेत आणि ह्याचं श्रेय खरोखर डॉक्टर अपूर्व शहा यांना जातं. त्याविषयी आपण जाणून घ्या कार्यक्रमात. सर्वप्रथम अॅनाग्रो रिचफिल्ड ट्रीटमेंट विषयी. सर, वेगवेगळ्या प्रकारच्या आज आपण केस विकारांविषयी बोलतो. आज केस विकारांसाठी औषधोपचार उपलब्ध आहेत, नॉन सर्जिकल, सर्जिकल ट्रीटमेंट आहेत, पण केसांचा विरळपणा किंवा हे घालवण्यासाठी आजपर्यंत कुठलं असं टेक्निक उपलब्ध नव्हतं. रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे आज अशा प्रकारे हे टेक्निक आज भारतात आणलेलं आहे आपण आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आपण न्यूजमध्ये झळकला होतात, बातम्यांमध्ये झळकला होतात. काय आहे नक्की हे टेक्निक? डॉक्टर, असं आहे की केसांच्या मध्ये आपण बघतो तर कधी पण सांगतात की प्रिव्हेन्शन, मेडिकल फील्डमध्ये पण प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. तर टक्कलपणा पडलं त्याच्यानंतर उपाय तर तेच आहे की आपण सर्जिकल करू शकतो का नॉन सर्जिकल करू शकतो. पण त्याच्यापूर्वी आपल्याला काळजी घ्यायची असलं की टक्कल नाही पडायला पाहिजे तर आपण काय करू शकतो. तर हे लेटेस्ट वर्ल्डमध्ये ट्रीटमेंट आहे ज्याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हणतात. जे 5 साइन्स ऑफ थिनिंग जे म्हणतात, जे केस विरलपणा होतात, केसांची व्हॉल्यूम कमी होतात, केसांच्या डेन्सिटी कमी होतात, केस गळतात, थिकनेस कमी होतात, हे सगळं प्रॉब्लेमसाठी जे ट्रीटमेंट आहे त्याला अॅनाग्रो ट्रीटमेंट म्हणतात. आणि हे ट्रीटमेंट स्वित्झर्लंड आणि इटालियन सायंटिस्टच्या बरोबर आपण शोधून आता भारताला पहिल्या टाइमला आपण आणलेलं आहे. आणि हे कसं चालू झालं ते हे लई गंमतची गोष्टी आहे डॉक्टर महेश, की एक ऍपल आहे, एक सफरजन आहे स्वित्झर्लंडमध्ये, त्याला उटविलर्स ऍपल म्हणतात. आणि ह्याच्या एक रेअरिटी काय आहे हे ऍपलची की ते कधी पण खराब होत नाही. आणि सगळं सायंटिस्ट लोक स्वित्झर्लंडमध्ये विचारायला चालू झालं की हे का असं खराब नाही होत, याच्यामध्ये काय असं गुण आहे की त्यातून हे ऍपल कधी पण खराब होत नाही. आणि तसं रिसर्च चालू झालंय आणि प्लांट स्टेम सेल थेरपी वर्ल्डमध्ये फर्स्ट टाइम स्वित्झर्लंडचे सायंटिस्ट लोकांनी केले. आणि हे प्लांट स्टेम सेल थेरपी जे केले त्याच्यामधून पहिला ऍपल, नंतर आर्गान जे ट्री आहे, जे वर्ल्डची ओल्डेस्ट ट्री आहे, ह्याला आर्गन ट्री म्हणतात या तर मोरोकन ट्री म्हणतात. आणि आपलं मटर म्हणतात जे पीज, त्यातून सगळं स्टेम सेलच्या एक्स्ट्रॅक्ट काढून हे ट्रीटमेंट जे बनवलेली आहे त्याला पीसीटी रेजुव्हिमॅक्स म्हणतात. आणि हे ट्रीटमेंटला डोक्यावरती आपण लावले, राईट. आणि हे कसं लावायचं तर त्याच्यासाठी स्पेशल मशीन आहे, त्याला RF एनागेन 10X म्हणतात. तर हे मशीनच्या द्वारा आपण केसांच्या वरती हे प्रोडक्ट लावतात
आणि ते केसांच्या अंदर खालती जाऊन हेअर फॉलिकलला जीवित करतात आणि तसं केसांच्या ग्रोथ होतात. हे एक अनोखं ट्रीटमेंट आहे, एक व्हेरी रेअर ट्रीटमेंट आहे आणि वर्ल्डमध्ये फर्स्ट टाइम हे आपण हिंदुस्थानमध्ये आता आणलेलं आहे. आपण बघतोय आता स्क्रीनवरती की ह्या स्टेम सेल्स प्लांट पासून किंवा याच्यापासून बनवलेल्या स्टेम सेल्स आहेत, ज्याच्याद्वारे आज सर आपण हे बघताय आता स्क्रीनवरती की हे सफरचंद दिसतंय आपल्याला, ज्याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्या स्टेम सेल्स. आतापर्यंत आपण मनुष्याच्या किंवा ह्युमन स्टेम सेल्स बद्दल नेहमी चर्चा केलेली आहे किंवा तशा प्रकारच्या स्टेम सेल्स आज उपलब्ध होत्या, पण प्लांट स्टेम सेल्स म्हणजे वनस्पतीपासून स्टेम सेल्सची निर्मिती करून ती केसांच्या पुनर्निर्मितीसाठी आज वापरली जाते. आणि हे केसांचं पुनर्निर्माण प्लांट स्टेम सेल्समुळे होऊ शकतं, जे अतिशय सेफ, कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय होणारी अशी ही ट्रीटमेंट आहे आणि खरोखर एक प्रभावी उपचार आज उपलब्ध करून दिले गेलेले आहे. सर आपण हे स्क्रीनवरती बघतोय की हे आज सफरचंदापासून निर्मिती केले गेलेले हे स्टेम सेल्स आहेत आणि अतिशय नैसर्गिक अवस्थेतली ट्रीटमेंट असल्यामुळे ह्याच्यात अनेक फायदे आहेत. पहिला फायदा आहे की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत ह्याला. दुसरा फायदा असा आहे की विना शस्त्रक्रिया हे उपचार आज आपण घेऊ शकता केसांचा विरळपणा घालवण्यासाठी किंवा केसांना पुन्हा दाट आणि सुंदर बनवण्यासाठी. त्याचप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, मगाशी डॉक्टर अपूर्व शहानी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. ह्याच्यासाठी काही उदाहरणं दाखल आपण पुढे बघणार आहोत. पण हे ज्या प्लांट स्टेम सेल्स आहेत ह्या पीसीटी रेजिओमॅक्स या टेक्निकद्वारे आज आपल्या केसांच्या खालच्या त्वचेमध्ये ह्या पेरल्या जातात आणि ह्या पेरल्यानंतर अर्थातच आपल्याला पुन्हा एकदा सुंदर आणि दाट केस मिळू शकतात. आपण आता बघितलंय सर, या ठिकाणी तुम्ही एक मशीन आणलेलं दिसतंय मला, ह्याचा वापर करून आपण ह्या प्लांट स्टेम सेल्स केसांच्या मुळापर्यंत पोहोचवता का? हे जे ट्रीटमेंट आहे डॉक्टर राईट, ते ट्रीटमेंट असं आहे की आपल्याला होम केअर म्हणजे घरीच करायचे आहे आणि महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये एक टाइम क्लिनिकला यायला पाहिजे आणि ते जे टाइमला आपण क्लिनिकला आले ते टाइमला हे पीसीटी रेजिओमॅक्स प्रोडक्ट हे मशीन घेऊन ते प्रोडक्टला आपण लावतात डोक्यावरती आणि हे मशीनतून ते प्रोडक्टला अंदर टाकतात. विदाऊट इंजेक्शन, विदाऊट सर्जरी, विदाऊट नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. म्हणजे हे वर्ल्डच्या फर्स्ट ट्रान्सडर्मल हेअर फॉलिक्युलर पेनिट्रेशन मशीन आहे. तर हे महिन्यामध्ये एक टाइम ट्रीटमेंट करण्यासाठी क्लिनिकला यायला लागतात आणि बाकी घरी ट्रीटमेंट करायला लागतात आणि 12 महिना ट्रीटमेंट केले तर जे सुंदर केस सगळ्याला पाहिजे तसं हे येऊ शकतात. हे अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे. आपण या ठिकाणी हे मशीन बघू शकता आणि ह्या मशीनद्वारे आज ह्या ज्या प्लांट स्टेम सेल्स आहेत ह्या पेरल्या जातात केसांच्या मुळाशी त्वचेमध्ये आणि अर्थातच ह्या पेरल्या गेल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर दाट केस आपल्याला पूर्ववत मिळू शकतात. या ठिकाणी आपण लॅपटॉपवरती बघूया, त्याचे उदाहरणं काही बघूया की कशा रीतीने प्लांट स्टेम सेल्सद्वारे आज एक अतिशय मोठा उपचार उपलब्ध झालेला आहे. खरोखर एक क्रांती घडलेली असं म्हणायला हरकत नाही ट्रायकॉलॉजीच्या फील्डमध्ये आणि ही क्रांती अर्थातच रिचफिल्ड इन्स्टिट्यूटद्वारे डॉक्टर अपूर्व शाह आणि डॉक्टर सोनल शाह यांच्या अथक प्रयत्नामुळे शक्य झालेली आहे. या ठिकाणी एक पहिलं चित्र दिसतंय आपल्याला रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंटचं. काय सांगता येईल सर याविषयी? तर डॉक्टर साहेब असं आहे की जसं आपण सांगतो की जे फॉलिंग ऍपल होतं न्यूटन सायंटिस्टसाठी, तसंच हे स्विस ऍपल आहे वर्ल्डसाठी. करेक्ट. हे ऍपलतून आपल्याला माहिती पडलं की असं वनस्पतीमध्ये पण असं चीज आहे ज्यातून केसांच्या ग्रोथ होऊ शकतात. तर हे ट्रीटमेंटला आपण बघितलं तर की 85% ग्रोथ वाढते, 78% केसांच्या रिजनरेशन होतात आणि 56% केस गळायचे थांबतात. तर ह्याला रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंट जे आपण म्हणतात ते 3 प्रकारचे पद्धतीतून हे त्याचा रिझल्ट आहे. आपण बघितलं तर सगळं बिफोर अँड आफ्टर. आपण बघूया की पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की टक्कल पडलेलं आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये आपण बघू शकता की केसांचं दाटपणा पुन्हा एकदा पूर्ववत आलेला आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये बघू शकता की संपूर्णतः त्या व्यक्तीला केस मिळालेले आहेत. सर ही एक खरोखर म्हणजे की 12 ऍप्लिकेशन नंतर केवळ ही स्थिती आपण बघू शकता ह्याच्यामध्ये आणि खरोखर म्हणूया की ज्यांचे केस विरळ झालेले आहेत त्यांच्यासाठी एक वरदान अशी ही ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी अर्थात या ट्रीटमेंट विषयी आपण अधिक जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर की हे आपण आता सांगितलं की हे टेक्निक आपण आता हे भारतात लॉन्च केलेलं आहे, सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि महिन्यातून फक्त एकदा व्यक्तीला क्लिनिकमध्ये यायला लागणार आहे. साधारण किती सिटिंग्स अशी घ्यायला लागतात आपल्याला? असं महिन्यामध्ये एक टाइम यायला पाहिजे असं 12 सिटिंग करायला लागतात. म्हणजे 1 वर्षांचे ट्रीटमेंट आहे. कासाठी 1 वर्षांचे ट्रीटमेंट आहे की केसांच्या जे ग्रोथ आहे ते ½ इंच पर मंथ ग्रो होतात. तर 6 इंचपर्यंत ग्रोथ नाही झाला त्यापर्यंत आपल्याला दिसणार नाही की केसांच्या ग्रोथ आहे की नाही. म्हणजे 1 वर्षांची ट्रीटमेंट आहे. ते 1 वर्षांची ट्रीटमेंट करायला पाहिजे घरी पण आणि क्लिनिकमध्ये. क्लिनिकमध्ये फक्त महिन्यामध्ये एक टाइम यायला पाहिजे आणि एक किट द्यायला जातात. ते किटतून आपण घरी ते ट्रीटमेंट करायला लागतात आणि हे कम्प्लीट पॅकेजला एक 12 महिने लागतात रिझल्ट यायसाठी. एक चीज सांगायला पाहिजे मला डॉक्टर महेश याच्यामध्ये की सायन्स आहे, केसांच्या सायन्स आहे, याला ट्रायकॉलॉजी म्हणतात. हे काही मॅजिक नाही आहे. राईट. म्हणजे कोणाला असं वाटलं की टक्कल आहे आणि टक्कलवरती केस परत येणार
नाही. कम्प्लीट टक्कल असलं तर केस परत येऊ शकत नाही. त्याच्यासाठी ट्रान्सप्लांट, सर्जिकल नाही तर नॉन सर्जिकलच करू शकतात. बरोबर. पण जे लोकला केस विरल होतात, टक्कलपणाच्या एक स्टेप पूर्वी आहे, बरोबर. तर ते जे लोकला केस विरल व्हायला चालू झाले, लेडीज लोकमध्ये मेनोपॉजच्या टायमाला केस विरल होतात, मनुष्याला टक्कलपणा पडलेला चालू झालं की पहिला 7 स्टेज आहे केसांच्या बॉल्डनेसच्या. तर पहिल्या 3 स्टेजमध्ये राईट हे एक्सलंट काम करतात. आणि विरलपणा आहे, जे केस विरल आहे तर त्याला थिक करतात, केसाला लांब करतात, केसाला थिक करतात, केसाला ग्रोथ वाढतात. तर हे फॅन्टॅस्टिक ट्रीटमेंट आहे केसांच्या ग्रोथसाठी, हेअर थिनिंगच्या प्रॉब्लेमसाठी. हेअर थिनिंग, केसांचा विरळपणा म्हणूया आपण, ज्याच्यासाठी ही ट्रीटमेंट आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर सर्व उपचार आज एकत्रितपणे एका छताखाली रिचफिल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायकॉलॉजी द्वारे प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. अर्थातच आपण हे बघू शकता की मुंबईमध्ये आज जवळपास 16हून अधिक शाखा आहेत, ज्याच्यामध्ये विरारपासून डोंबिवलीपर्यंत म्हणजे बोरिवली, बँड्रा, चेंबूर, कुलाबा, त्याचप्रमाणे डोंबिवली, कांदिवली, ह्याच्या व्यतिरिक्त लोखंडवाला, मालाड, मुलुंड, पेडर रोड, पवई, सांताक्रूज, त्याचप्रमाणे ठाणे, वाशी, विरारपर्यंत आज रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि खास करून आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी मला आवर्जून सांगायचं वाटतं की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, असं म्हटलं जातं की केस हा मनुष्याच्या आरोग्याचा आरसा आहे. म्हणजे जर का केस चांगले असतील तर तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच केसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विकार दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉमन अनकॉमन डिसऑर्डर्स आहेत. पण तत्पूर्वी टक्कल विषयाचा आपण प्रामुख्याने बोलत होतो. हा एक केसांचा विरळपणा हा एक टक्कलाचा भाग झाला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारच्या टक्कलासाठी आपण उपचार करू शकतो आणि ते काय आहेत? पहिला चीज हे आहे ना की मला हे स्लाइड फिनिश करायचे आहे, मला दाखवायचे आपल्याला. जरूर आपण बघूया पुन्हा एकदा ही स्लाइड की काय सरांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी बघूया की ह्या स्लाइडद्वारे ह्याच्यामध्ये जे उपचार आज उपलब्ध करून दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आज उपलब्ध झाले. त्याच्या रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट बरोबरीनेच मला आवर्जून सांगावं वाटतं की या ठिकाणी औषधोपचार उपलब्ध आहेत. येस, हे जे आपण बघतात राईट, जे विरलपणा चालू झाले, कम्प्लीट टक्कलपणा नाही आहे, तर जे हे विरलपणा आहे तर कसं केस थिक होतात. येस, आपण बघतोय. आणि हे जे 5 सिम्पटम म्हणतात, हेअर थिनिंगच्या जे 5 सिम्पटम्स म्हणतात आपण, तर त्याला आपण जे म्हणतात की जे विरलपणा झाले तर केस लांब नाही होत. आपण सांगतात की पहिला मी जात होते हेअर कटिंगसाठी प्रत्येक 2 महिन्याला, आता मला 5 महिना लागतात केस कापायलासाठी. तर हेअर थिनिंगचे जे प्रॉब्लेम आहे, नाहीतर आम्हाला पेशंट असं येते पेशंट क्लिनिकमध्ये की बकल होतं, आता बकल राहत नाही केसांच्या मध्ये, केस पातळ झाले, तर थिकनेस, व्हॉल्यूम, डेन्सिटी कमी झाले आणि केस पातळ झाले. आणि असं प्रमाणच्या जे टक्कलपणा चालू होतात की ज्याच्यामध्ये केस आहे, कम्प्लीट टक्कलपणा नाही आहे, तर त्याच्यासाठी हे 5 सिम्पटम्स ऑफ थिनिंग म्हणतात. त्याच्यासाठी हे अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे. हे अॅनाग्रो ट्रीटमेंट विषयी आपण बघतो की स्कॅन्ची हेअर्स किंवा ज्या ठिकाणी म्हणूया आपण केसांचा व्हॉल्यूम, थिकनेस कमी झालेला आहे, ग्रोथ कमी झालेली आहे किंवा घनता केसांची कमी झाली आहे, अशा ठिकाणी रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे आज खरोखर एक चांगली ट्रीटमेंट, चांगले उपचार होऊ शकतात. आपण अशी चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू होते ती केसांच्या विरळपणासाठी आज प्रभावी उपचार पद्धती सुरू केली आहे रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे डॉक्टर अपूर्व शहा यांनी, ज्याच्यामध्ये रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे आज केसांच्या विरळपणावरती मात करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये केसांचा दाटपणा कमी होणं, केसांची लांबी कमी होणं, कधी कधी होणारं पडणारं टक्कल आणि ह्याच बरोबरीने वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या विरळपणासाठी आज प्लांट स्टेमसेलद्वारे म्हणजे वनस्पतींच्या स्टेमसेलद्वारे आज ही टेक्निक वापरून रिचफिल अॅनाग्रो टेक्निकद्वारे आज केसांच्या विरळपणावरती मात करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की ह्याच्यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा फक्त क्लिनिकला व्हिजिट करायला हवं. अर्थातच या अनुषंगाने डॉक्टर आपण आता आम्हाला सांगितलं की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यासाठी आज वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेमसेल्स वापरून ही ट्रीटमेंट केली गेलेली आहे. स्टेमसेल्स हा एक प्रचलित शब्द आहे. मूळ पेशी म्हणूया आपल्या शरीरातल्या, तशाच वनस्पतींच्या मूळ पेशी वापरून आज ही ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे अर्थातच साईड इफेक्ट नाही आहेत. एक नॅचरल पद्धतीची अशी ट्रीटमेंट आहे, विना शस्त्रक्रिया केली जाणारी ट्रीटमेंट आहे. काय सांगता येईल? हे आहे ना डॉक्टर साहेब, हे बघायला पाहिजे आपल्याला की हे ऍपल राईट, ते ऍपल स्टेमसेल म्हणतात, हे आर्गान ट्री आहे आणि हे आपल्याला जे मटर म्हणतात ते, हे तिघीची जे एक्स्ट्रॅक्ट घेतलेले आहे आपलं, आपण त्याला प्लांट स्टेमसेल म्हणतात. आणि ह्यातून जे कंप्लीट औषध बनवलेलं आहे त्याला पीसीटी रेज्युवेक्स म्हणतात.
आणि दॅट इज वाय हे बिलकुल साईड इफेक्ट नाही आहे, नॅचरल आहे आणि नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. याच्यामध्ये काही सर्जरी नाही, काही इंजेक्शन नाही. ते म्हणायचे लय आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड मी आपल्याला दाखवते की हे फ्रेंच आणि इटालियन आणि स्विस सायंटिस्टून आपण हे बनवलेलं आहे, जे शोध केलेली आहे ते. आणि हे मशीन जे आहे त्याला RF एनागेन 10X म्हणतात. आणि ते मशीनच्या 3 पार्ट आहे, राईट. एक पार्ट हे आहे की जे डिटॉक्स करतात आपण, तर ह्यातून सगळं केसांच्या सगळं जे कचरा जे आहे स्काल्पवरती. एक मिनिट आपण दाखवूया प्रेक्षकांना एकदा की हा जो भाग आहे आपण बघतोय की हा कचरा साफ करून कम्प्लीट स्काल्प क्लीन करतात, डिटॉक्स करतात स्काल्पला. ओके. कारण आपण आजच्या जमान्यामध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, आपण सगळं केमिकल ट्रीटमेंट करतात केसाला, राईट. तर हे सगळ्यांचे जे बॅड इफेक्ट्स असतात स्काल्पवरती, तर त्याला ह्यातून कम्प्लीट क्लीन करायला जातात. आणि हे ट्रीटमेंट केलं त्याच्यानंतर PCT रेज्युमॅक्स केसांच्या वरती आपण लावतात, स्काल्पवरती लावतात. आणि हे मशीनतून त्याला फक्त असं रोल करून त्याच्यामध्ये ते ट्रान्सडर्मल पेनिट्रेशन होतं. सो एक युनिक मशीन आहे, नॉन इन्व्हेसिव्ह आहे. फर्स्ट मशीन वर्ल्डमध्ये ट्रान्सडर्मल हेअर फॉलिक्युलर पेनिट्रेशनसाठी आहे. ग्रेट ग्रेट. आपण या अनुषंगाने एक एव्ही बघूया की कशा रीतीने आज ह्या स्टेम सेल्स पासून उपचार पद्धती सुरू झालेली आहे. सर, ह्याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? आपण ऍक्च्युअल पेशंट बघतोय का? हे आपण आता एव्ही बघतो आहोत, ज्याच्यामध्ये या पेशंटवरती आता डेमॉन्स्ट्रेशन केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आता मगाशी बघितलं होतं तेच ट्रीटमेंट वापरून, रिचफिल अॅनाग्रो इटालियन सायंटिस्ट डॉक्टर फ्लुव्हिओ आहे. हे इटालीमध्ये हे मशीन डेव्हलप झालेलं आहे. तर ते पेशंटवरती कसं युज करायचं, जे मी आता दाखवलं आपल्याला, तसंच ते एक्सप्लेन करत आहे की कसं ट्रीटमेंट युज करायला लागतात. आणि ह्याच्या सगळं कम्प्युटराइज मेकॅनिकल ट्रीटमेंट, कम्प्युटराइज ट्रीटमेंट आहे. आणि अजिबात पेनफुल नाही आहे, ऍब्सोल्युटली पेनलेस नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. येस, आपण बघत आहोत या ठिकाणी की कशा रीतीने हे उपचार केले जात आहेत. ह्या ठिकाणी हे मशीन, अर्थातच हे मशीन लावण्याच्या आधी मला वाटतं ते PCT रेज्युमॅक्स हे प्रोडक्ट आहे, ते लावलेलं आहे. आणि आता अतिशय सोप्या पद्धतीने केले जाणारे हे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन दिलेलं नाहीये, विना शस्त्रक्रिया उपचार केले जात आहेत. केवळ प्लांट एक्स्ट्रॅक्ट जो आहे, प्लांट स्टेमसेलचा एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यामधून हे उपचार केले जात आहेत. प्लांट स्टेमसेल वापरून हे PCT रेज्युमॅक्स हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे. हे अप्लाय करून आपल्याला बघतोय आपण. हे आता ही पद्धत काय आहे? हे डिटॉक्स करतात, जे मी पहिल्याच आपल्याला दाखवलं. हे डिटॉक्स करतात. तर पेशंटला इथे सरप्राईज होतात की इथे माझ्या डोक्यावरती आता क्लीन दिसते, तर इथे कचरा कसं निघतात, राईट. या बरोबर आहे. हे इथे आपला पोल्युशन, एन्व्हायरमेंट आणि सगळं केमिकल ट्रीटमेंट आपण करतात, तर त्याच्या इथे भारी नुकसान होतात स्काल्पवरती. आणि सॉइल फर्टाईल व्हायला पाहिजे प्लांट ग्रो व्हायलासाठी, बरोबर. तसंच स्काल्प हेल्दी व्हायला पाहिजे केस चांगलं यायलासाठी. तर हे ट्रीटमेंट, ह्याला डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणतात. हे फर्स्ट स्टेप आहे हे मशीनच्या, ह्याला डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणतात. तर हे पहिला डिटॉक्स करायला चालू केलेलं आहे. आणि डिटॉक्स करायच्या नंतर जे रेज्यू ट्रीटमेंट म्हणतात, जे PCT रेज्युमॅक्स टाकतात अंदर डोक्याला, ते ट्रीटमेंट चालू होणार. ओके. हे आपण बघतोय, हे आता डिटॉक्सिफिकेशनची ट्रीटमेंट आहे. अर्थातच ह्या ट्रीटमेंटमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण महिन्यातून एकदा फक्त क्लिनिकला जाऊन हे करू शकता आणि साधारण 10 ते 12 सेटिंग्समध्ये आपल्याला संपूर्ण फरक जाणवायला लागतो. हा आता ह्या ठिकाणी स्प्रे केला जातोय केसांवरती. आणि ह्याच्यासाठी हे जे विविध प्रकारचे उपचार आहेत, केवळ हाच उपचार नव्हे तर इतरही सर्व प्रकारचे उपचार, ज्याच्यामध्ये सर्जिकल, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स असोत किंवा औषधोपचार असोत, रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. हे आपण बघतोय आता की हे मशीनद्वारे आता स्काल्पला, सर, हे काय केलं जातं? आता आहे ना, हे जे ट्रीटमेंट आहे, जे ह्याला व्हॅक्युलेव्स म्हणतात, बरोबर. हे आपण हे व्हॅक्युलेव्स आहे, हे पंप्स आहे. ते जिकडे जिकडे विरल आहे केस, कल्पना आहे, तर तिकडे इथे हे जे टक्कलपणा आहे ते हे व्हॅक्युलेव्स जे आहे म्हणतात आपण, बरोबर आहे. तर हे ह्याला तिकडे टक्कल आहे, तिकडे आपण लावतात. आणि यातून स्पेशल जे लेझर रेज आहे, बरोबर, ते जाते आणि ते ब्लड सर्क्युलेशन आणि लिम्फॅटिक ड्रेनेज वाढवतात. राईट. ब्लड सर्क्युलेशन वाढलं आणि लिम्फॅटिक ड्रेनेज वाढलं तर 2 चीज असं होतात. एक, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन जास्ती भेटतात केसाला, आणि दुसरा जे टॉक्सिन्स आहे ते ड्रेन हवे होतात. तर हे व्हॅक्युलेस ट्रीटमेंट आहे जे आपण करतात, जे सेकंड स्टेप आहे. बरोबर. सो आपण बघतोय व्हॅक्युलेज ही सेकंड स्टेप आता सुरू आहे रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट मधली, आणि ज्याच्याद्वारे हे उपचार करून केसांचा विरळपणा संपूर्णतः कमी केला जातोय. केसांना पुन्हा एकदा आपले दाट आणि सुंदर केस हे मिळू शकतात. आणि जसं मगाशी सांगितलं गेलं तसं कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व
पुन्हा एकदा खुलून येण्यासाठी केस हा अतिशय एक महत्वाचा भाग आहे आणि केस हा अदरवाईज सुद्धा केस आपण म्हणाल्याप्रमाणे आपल्या आरोग्याचा आरसा आहे आणि केस चांगले असतील तर अर्थातच मिळणारा आत्मविश्वास ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर, हे आपण आता बघितलंय खास करून केसांच्या विरळपणासाठी टेक्निक होतं. आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत की इतर जो केसांमध्ये पडणारा जो टक्कलाचा भाग आहे किंवा केसांचं गळणं आहे ते काय आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. या ठिकाणी आपण बघत आहोत ही जी बघत आहोत ही सर्व प्रकारची ट्रीटमेंट या ठिकाणी सुरू आहे आणि ह्याच्या बरोबरीने अर्थातच केली जाणारी ही ट्रीटमेंट केल्यानंतर आपण बघू शकता की अतिशय सोप्या रीतीने ही ट्रीटमेंट केली जाते. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. केसांच्या विरळपणासाठी असणारी अॅनाग्रो ट्रीटमेंट जी रिचफिल इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर अपूर्व शहा यांच्या प्रयत्नाने आज भारतात सुरू झाले, ज्याच्याविषयी आपण आता चर्चा केली. आज केसांच्या विरळपणासाठी रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे अतिशय प्रभावी उपचार होऊ शकतात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात आज हे उपचार उपलब्ध झालेले आहेत. मुंबईमध्ये रिचफिल इन्स्टिट्यूटच्या 16हून अधिक शाखा आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त खास करून पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी रिचफिल इन्स्टिट्यूटची शाखा आहे. त्याचप्रमाणे नागपूर या ठिकाणी खास करून लोकमत स्क्वेअर या ठिकाणी रिचफिल इन्स्टिट्यूट सुरू आहे. कोल्हापूरला राजारामपुरीमध्ये इन्स्टिट्यूट आहे. त्याच व्यतिरिक्त नाशिकला पाटील प्लाझा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी रिचफिल इन्स्टिट्यूट सुरू झालेली आहे आणि पुण्यामध्ये औंध, सोहराब हॉल, वेवराईन आणि लक्ष्मी रोड या ठिकाणी सुद्धा आज शाखा सुरू आहेत रिचफिल इन्स्टिट्यूटचा, ज्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता सर्व प्रेक्षक. सगळ्यात महत्वाचं आहे की आज ह्या केसांच्या विरळपणा व्यतिरिक्त जे टक्कल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यासाठी सुद्धा आज उपचार उपलब्ध आहेत. सर, रिचफिलमध्ये कुठकुठच्या प्रकारचे टक्कलांचे प्रकार आहेत? डॉक्टर, आपण बघितलं तसं इकडे स्लाइड आपण बघितलं तर एक पुरुषांच्या मध्ये 7 स्टेजेस आहे केसांच्या विरळपणाच्या, जे टक्कलपणाच्या जे आहे ते. तर जे रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे ते पहिला, दुसरा, तिसरा वर्टेक्स इकडे पर्यंत जे आहे त्याच्यावरती लाईव्ह काम करणार आणि चांगला रिझल्ट देणार. पण 3 वर्टेक्स आपण क्रॉस केले आणि चौथा, 5वा, 5A, 6 आणि 7 हे सगळं स्टेजवरती आपण गेले तर आपल्याला 2 प्रकारची ट्रीटमेंट करू शकतात आपण, राईट. याला एक सर्जिकल ट्रीटमेंट म्हणतात, जिकडेतून आपण पाठीमागून केस घेऊन पुढे टाकतात आणि याच्यातून केस जीवनभर राहतात. आणि जे समजा लई मोठा एरिया झाला, जे लास्ट स्टेज आहे, तर पाठीमागून पण पुढे गेला तरी पण काही फायदा नाही, कारण कव्हरेज एरिया लई मोठा आहे. तर नॉन सर्जिकल सिस्टम म्हणतात, ते केसांच्या बरोबर लावतात आणि जसं आपल्याला केस पाहिजे तसं आपण करू शकतात. आता लाईफमध्ये, आता जीवनमध्ये टक्कल राहून जीवन जीवायची गरज नाही आहे. येस, हा एक महत्वाचा संदेश आहे सगळ्यांसाठी की आपल्याला कुठल्याही प्रकारची केस गळण्याचा त्रास असो किंवा कुठल्याही प्रकारचा केसांचा विकार असो, ज्याच्यामुळे पडणारे टक्कल आहे, मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे पडणारे टक्कल, आज सर्जिकल, नॉन सर्जिकल दोन्ही प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. आपल्याला टक्कल घेऊन जगण्याची गरज नाहीये, तर आपण केसांवरचे उपचार हे प्रभावीरित्या करू शकतो. ह्याच्यामध्ये औषधोपचार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचप्रमाणे इंटरव्हेन्शन, काही ट्रीटमेंट आहेत, एक्सटर्नल ऍप्लिकेशन्स आहेत. पण जर आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त उपचार हवे असतील तर अर्थातच सर्जिकल, नॉन सर्जिकल उपचार सुद्धा आज रिचफिल इन्स्टिट्यूटने सुरू केलेले आहेत. आपण रिचफिल इन्स्टिट्यूटच्या संपर्कासाठी क्रमांक जरूर टिपून घ्या. पहिला क्रमांक आहे पुण्याचा संपर्काचा, तो आहे 9630064024 म्हणजेच 9630064024. एक टोल फ्री नंबर आहे ज्याच्यावरती आपण विनामूल्य फोन करू शकता आणि तो आहे 1800-266-7333 म्हणजेच 1800-266-7333. मुंबईसाठी एक स्पेशल क्रमांक आहे आणि तो आहे 9619993243 म्हणजेच 9619993243. या नंबरवरती मुंबईचे प्रेक्षक जरूर संपर्क करू शकतात केस विकारांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी. उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी खास नाशिकला एक रिचफिल इन्स्टिट्यूट सुरू झालेली आहे, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी, आणि त्याचा नंबर आहे 66200026 म्हणजेच 66200026. त्याच्यामागे नाशिकचा एसटीडी कोड 0253 हा लावायचा आहे, 0253. आणि एक मोबाईल नंबर आहे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 9689138004 म्हणजेच 9689138004. या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. कोल्हापूरसाठी सुद्धा संपर्क आहे 66280000 म्हणजे 66280000. ह्याच्या मागे कोल्हापूरचा एसटीडी कोड आपल्याला लावायचा आणि तो आहे 0231 म्हणजे 0231. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पुन्हा एकदा मोबाईल नंबर 9930711057 म्हणजेच 993071
111057 हा कोल्हापूरसाठी खास संपर्क क्रमांक आहे. आणि नागपूरला म्हणजेच विदर्भातील सर्व रुग्णांसाठी खास ब्रँच सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2 क्रमांक आहेत. 2456-804 म्हणजेच 2456-804. याच्यामागे एसटीडी कोड 0712. अजून एक नंबर आहे 2420-532 म्हणजेच 2420532. ह्याच्यामागे एसटीडी कोड आहे 0712 म्हणजेच 0712. या दोन्ही नंबरवरती नागपूर किंवा आमचे विदर्भातील रुग्ण जरूर संपर्क करू शकतात. आजच्या कार्यक्रमात सर आपण सहभागी झालात आणि खास करून हे जे टेक्निक आहे हे भारतातील रुग्णांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार.